नमस्कार, मी डॉक्टर सतीश जोशी, फिजिशियन ॲस्ट्रा हॉस्पिटल कोल्हापूर. आज आपण मलेरिया डे निमित्तानं मलेरिया या आजाराविषयी अगदी थोडक्यात काही गोष्टी जाणून घेऊया. हा आजार ॲनोफिलीस नावाच्या एका डासामुळे समाजामध्ये त्याचा प्रसार होतो, डास चावल्या कारणाने. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा जेव्हा पाणी साचून राहतं घराच्या आसपास तेव्हा या डासांची उत्पत्ती खूप होते. या आजाराची मुख्यत्वे करून लक्षणे म्हणजे थंडी वाजून उच्च प्रकारचा ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी आणि काही लोकांना मळमळ, उलट्या अशी आजाराची मुख्य लक्षणं आहेत. वेळेला लक्ष दिले आणि उपचार झाले तर हा आजार निश्चितच आटोक्यात आणता येतो. त्यासाठी हा आजार फैलावू नये आणि आपल्या बळावू नये याच्यासाठी योग्य वेळेला लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि रक्त तपासणी करणे ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तसेच आजच्या मलेरिया डे निमित्तानं आपण एक महत्त्वाची गोष्ट सर्वजण मिळून ठरवूया. ज्या आजाराचं हे मूळ आहे डास, तर त्यांची उत्पत्ती इथे वाढू नये आणि समाजात हा आजार आणखी वाढू नये याच्यासाठी आपल्या सर्वांचीच ही जबाबदारी आहे की आपल्या घराच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे आणि पाणी वगैरे न साचू देणे हे आपण सर्वांनीच ठरवूया की जेणेकरून हा आजार आपण समोर उच्चाटन करू शकू. हे आपण सर्वांनी आजच्या डे निमित्तानं ठरवूया. आणि वेळेला परत एकदा सांगू इच्छितो की कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता वेळेला डॉक्टरांचा सल्ला घ्या जेणेकरून आपण हा आजार आटोक्यात आणू. नमस्कार.